येत नाही। आपण तीर्थात स्नान केल्याच्या नंतर आपलं पाप हे तीर्थात जातं असं म्हटलं जातं। पण ते तीर्थ ते पाप कुठं फेडत असेल तर ते तीर्थ हरिभजनामध्ये हरिकीर्तनामध्ये येऊन बसतं, मग त्या ठिकाणी त्यांचं पाप नष्ट होतं। तिथं या तीर्थाचं पाप नष्ट होतं, तिथं आपल्यासारख्यांचं पाप का नष्ट होणार नाही? पण आपण घरून येताना आपल्या सोबत आपलं मन घेऊन येतच नाही, आपण येतो। मी एका कीर्तनाला बसले होते, म्हणजे मी कीर्तन श्रवण करत होते, त्या ठिकाणी आमच्या शेजारी एक आजी बसले होते आणि त्या आजी 2-2 मिनिटांना हा हू करायचा। मी त्या आजीला विचारलं, आजी तुम्हाला काय झाले, तुमचं काही घरी विसरलंय का? त्या आजी म्हटल्या, तसं तर काही नाही विसरलं, मी शेळी बांधली, मेंढी बांधली, गाय बांधली, वासरू बांधलं, लेकरू बांधलं, कोकरू बांधलं, कुलूप लावलं, पण एकच प्रश्न येतोय, कडी लावून कुलूप लावलं का तसंच कुलूप लावलं हेच आठवत नाही। विठ्ठल म्हणून आपलं मन इथं आपण सोबत घेऊन येतो का? नाही, आपलं मन कुठं त्या कुलपावर अडकलेलं असतं। पण ज्या वेळेस आपण मन आपल्या सोबत घेऊन येतो ना हरिकीर्तनात, त्यावेळेस आपली सुद्धा पापे नष्ट होतात। म्हणून आपण कीर्तनात घेऊन येताना आपलं मन घेऊन येतो। मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, आपलं मन या भगवंताला अर्पण करायचं आणि भक्ती करायची। म्हणून तुकाराम महाराज, घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। जन्माला आल्याच्या नंतर मी काय करणार आहे? तर जन्माला आल्याच्या नंतर मी तुझी सेवा करणार आहे, जन्माला आल्याच्या नंतर मी तुझी भक्ती करणार आहे। पण भक्तीचे सुद्धा 9 प्रकार आहेत। पहिला प्रकार श्रवण भक्ती। श्रवण भक्ती कुणी केली? भक्त प्रल्हादाने श्रवण भक्ती केली। दुसरा प्रकार आहे कीर्तन भक्ती। कीर्तन भक्ती म्हटल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर एकाच संतांचं चित्र उभं राहतं, ते म्हणजे नामदेव महाराज। नामदेव महाराज कीर्तन करत असताना इतकं सुंदर कीर्तन करायचे की ते कीर्तन करत असताना प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा नामदेव महाराज कीर्तन करत असताना त्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा नाचायचे। तिसरी भक्ती आहे स्मरण भक्ती। स्मरण भक्ती कोणी केली तर ध्रुव बाळाने केली। त्याला वडिलाची मांडी हवी होती, पण त्याला वडिलाची मांडी मिळाली नाही। त्यावेळेस त्याची आई त्याला सांगितली, म्हणजे बाळा तुला वडिलाची मांडी मिळाली नाही, दुःख नको मानू, तू त्या भगवान परमात्म्याची मांडी मिळव। त्यासाठी ध्रुव बाळ वनामध्ये गेले, कडक तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांनी भगवंताला स्मरण केलं आणि त्यानंतर प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांना मांडी दिली। स्मरण भक्ती कोणी केली तर ध्रुव बाळाने केली। त्याच्यानंतर भक्तीचा प्रकार चौथा अर्चन भक्ती। अर्चन भक्ती जर कोणी केली तर मीराबाईंनी केली। त्याच्यानंतर पादसेवन भक्ती। पादसेवन भक्ती कुठे केली? अक्रूराने केली। पादसेवेने अक्रूर झाला ब्रह्मरूप, प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे। अजून कुणी पादसेवन भक्ती केली तर भक्त पुंडलिकाने केली। भक्त पुंडलिका
Thank you.